अक्कलकोटच्या श्री स्वामींनी वाढवले प्रभादेवीच्या गणपतीचे वैभव. ही घटना त्या काळातील आहे जेव्हा मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर अतिशय छोटे होते आणि तिथे फारशी वर्दळ नसे. मंदिर काहीसे दुर्लक्षित अवस्थेत होते. दुसरीकडे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या लीलांनी अवघे विश्व भारावून नेले होते. स्वामींचे एक लाडके शिष्य होते श्री रामकृष्ण जांभेकर महाराज. हे जांभेकर महाराज स्वतः गणेश भक्त होते आणि सिद्धिविनायकाची मनापासून सेवा करत असत. एकदा जांभेकर महाराज स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले होते. रात्रीची वेळ होती. स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराज एकांतात बसले होते. स्वामी अत्यंत प्रसन्न मुद्रेत होते. अचानक स्वामींनी जांभेकरांना प्रश्न केला, रामकृष्णा, तुला काय हवे? आज तू जे मागशील ते मी तुला देईन. साक्षात परब्रह्म समोर उभे असताना आणि काहीही मागण्याची संधी असताना सामान्य माणसाने धन, संपत्ती किंवा स्वतःचे सुख मागितले.